मी अथर्व गोसावी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत आपले दोन ट्रेड्स जे आपण घेतलेले होते आणि त्यामध्ये आपण कशा प्रकारे प्रॉफिट मिळवलेला आहे ते बघणार आहोत. आजच्या व्हिडिओचा उद्देश हा नाहीये की तुम्हाला प्रॉफिट दाखवणं. तर आजच्या व्हिडिओचा उद्देश हा आहे की मी ट्रेड घेताना काय लॉजिक वापरलेलं होतं, कोणती स्ट्रॅटेजी वापरलेली होती, कशा प्रकारे ट्रेड घेतलेले होते, प्रॉफिट कधी बुक केलेलं होतं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला त्याचे काही प्रूफ्स दाखवू इच्छितो. इथे बघा, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे क्रिप्टो करन्सी मराठी. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकही तुम्हाला दिलेली आहे. ओके. इथे आपण हे प्रूफ्स टाकलेले होते. एक जवळपास 7:30 वाजता जेवढा आपला प्रॉफिट चालू होता, 2,000 रुपयाच्या आसपास प्रॉफिट चालू होता, तो तुम्हाला इथे प्रूफ टाकलेला होता. त्यानंतर ही मुवमेंट आपण कॅप्चर केलेली होती. ही मुवमेंट जी आहे इथे तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दिसत असेल, ती आपण कॅप्चर केलेली होती. कशी केलेली होती ते बघूया आता आपण. फक्त तुम्हाला मी आधी दाखवून ठेवते. त्यानंतर सेकंड रेड मध्ये इथे 800-850 हजार रुपयाच्या आसपास प्रॉफिट होता. कशा प्रकारे हे प्रॉफिट्स आपण केलेले आहेत, काय लॉजिकने आपण ट्रेड हा घेतलेला आहे ते बघून घेऊया. ठीक आहे. मी तुम्हाला आता नेतो आपलं ज्या ऍप्लिकेशन मी वापरतो त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहेच. त्याच्यावरती नेऊन जातो आणि इथे सुद्धा मी एक काम करतो थोडंसं. इथे बघा, आता मी इथे ट्रेड्स मध्ये आलेलं आहे. आपण इथे आलेलो आहोत ट्रेड्स मध्ये आणि इथे तुम्हाला ट्रेड्स दिसतात कालचे. बघा, डेट दिसत असेल खाली, 13 ऑगस्ट. 13 ऑगस्ट हे 4 ट्रेड आहेत, बाय सेल. आपण बिटकॉइन बायच केलेलं होतं इथे. पहिल्या ट्रेड मध्ये बघा, 1,20,600 डॉलरच्या आसपास बाय केलेला. 1,21,800च्या आसपास आपण विकला, म्हणजे जवळपास 1,100-1,200 डॉलर याच्यामध्ये प्रॉफिट झालेला होता. ठीक आहे. फ्युचर्स मध्ये बोलतोय मी. आणि त्याच्यानंतर सेकंड ट्रेड 1,20,521च्या आसपास बाय केलं आणि 1,21,100 जातो आपण एक्झिट केलेला होता. ठीक आहे. हे तुम्हाला इथे मी प्रूफ पण दाखवले लाईव्ह अकाउंट मध्ये जाऊन जिथे ट्रेड केलेले होते. तुम्हाला अजून ऑर्डर हिस्ट्री वगैरे बघायची असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे दिसून येईल. ट्रान्झॅक्शन हिस्ट्री वगैरे सगळ्या गोष्टी इथे बघा. प्रॉफिट किती बुक केला किंवा चार्जेस किती लागले ते सगळे इथे तुम्हाला दिलेले आहेत. आता आपण जेव्हा डायरेक्टली लॉजिक बघायला की काय लॉजिकने हा ट्रेड घेतलेला. लॉजिक बघण्यासाठी मी पहिलं म्हणजे ट्रेड हिस्ट्री ओपन करतो. पहिला ट्रेड कधी घेतलेला आपण, 7:05 ठीक आहे. 7:05 घेतला, 7:25 विकला. काय लॉजिक होतं? लॉजिक एकदम सिम्पल होतं. मी या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी वापरलेली, जी आहे आपली EMA आणि RSI ची स्ट्रॅटेजी. ते बघा, मी लेटेस्ट व्हिडिओ बनवलाय चॅनलवरती, ज्यामध्ये आपण शिकवलंय की EMA आणि RSI माझी फेवरेट स्ट्रॅटेजी. त्या स्ट्रॅटेजीच्या आधारावरतीच ट्रेड घेतलेले आहेत दोनही. तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघा, चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यामध्ये मी तुम्हाला दोन EMA सांगितलेले. पहिला EMA होता 9चा. मी पहिला म्हणजे दोन EMA लावून घेतो. ठीक आहे. फर्स्ट EMA होता 9चा आणि सेकंड होता 20चा. 9 आणि 20चा EMA जो आहे तो मी ह्या ठिकाणी 1 मिनिट तुमच्या समोर लावून घेतो, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे शिकता येईल. दोन EMA आणि ह्याच्यामध्ये RSI हा इंडिकेटर सुद्धा होता. RSI सुद्धा मी इथे लावून घेतो. क्लिअर. RSI ची सेटिंग आपण ठेवलेली होती 64. तुम्ही तो आधीचा व्हिडिओ पाहाल ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. मी थोडंसं तुम्हाला फास्ट मध्ये सांगतो. 64 सेटिंग होती. फर्स्ट EMA होता 9चा, सेकंड होता 20चा. 20चा EMA मी एक काम करतो, व्हाईट मध्ये ठेवतो आणि 9चा EMA जो आहे तो येल्लो मध्ये ठेवतो, म्हणजे आपल्याला इथे ब्लॅक स्क्रीन वरती व्यवस्थित दिसण्यासाठी फक्त. ओके. आता इथे ओपन झालेला आहे. चार्ट आपण मोठा करू. काय लॉजिक होतं ते आता आपण बघून घेऊ. मी माझी विंडो थोडीशी स्मॉल करतो इथे एका साईडला. ओके. लॉजिक आपलं सिम्पल होतं की ज्या वेळेला आपल्याला स्ट्रॅटेजीनुसार हा 9चा EMA 20ला खालून वर क्रॉस करेल आणि त्यावेळेला जर RSI 60च्या वर गेला तर आपण ट्रेड घ्यायचा होता. हे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मी शिकवलेलं आहे. तुम्ही आधीचा व्हिडिओ नक्की बघून घ्या. आता कालच्या लॉजिक प्रमाणे 7:05 जो ट्रेड मी घेतला, तो का म्हणून घेतला ते तुम्हाला दाखवतो. पहिलं म्हणजे 7:05 टायमिंगला जातो इथे बघा. एक्झॅक्टली या ठिकाणी ही जी तुम्हाला कॅन्डल दिसते ना, ही रेडवाली कॅन्डल, ही रेडवाली कॅन्डल. ह्या कॅन्डलच्या इथे ना तुम्हाला एक पहिलं म्हणजे हा क्रॉसओव्हर झालेला दिसतोय, इथून क्रॉसओव्हर झालेला दिसतोय आणि टेकून परत एकदा क्रॉसओव्हर झालेला दिसतो. एक्झॅक्टली मी जो स्क्रीनशॉट टाकलेला टेलिग्राम चॅनलला
हा स्क्रीनशॉट होता, ही मुवमेंट आपण त्या ठिकाणी कॅप्चर केलेली होती. ठीक आहे, ही सेम मुवमेंट जे ती आपण त्या ठिकाणी कॅप्चर केलेली होती. आता मी एक काम करतो, मी हे ना दोनही थोडेसे काढून टाकतो, इंडिकेटर दोन्ही काढून टाकतो आणि तुम्हाला हा चार्ट दाखवतो. इंडिकेटर काढून टाकून तुम्हाला चार्ट दाखवतो. जर 5 मिनिटावरती आपण पाहिलं ना, तर इथून एक ट्रेंड लाईन येत होती आणि ह्या ट्रेंड लाईनच्या सपोर्ट वरती जे आहे ते आपण बाय करण्याचा प्रयत्न केला. नो डाऊट आपल्याला या ठिकाणी क्रॉसओव्हर पण भेटला आणि प्लस मला या ठिकाणी RSI चा सिग्नल पण भेटला. बघा 60च्या वरती RSI जात होता. सो RSI च्या वरती RSI पण जात होता वरती, त्यानंतर क्रॉसओव्हर पण झाला आणि हा ट्रेंड लाईन वरनं एक इथे हॅमर कॅन्डल बनली आहे बघा. सो त्यामुळे हा आपण हा ट्रेड याच कॅन्डल वरती घेतलेला. ठीक आहे, स्टॉप लॉस इथे माझा थोडासा खाली होता आणि जसं जसं मार्केट वर जायला लागलं मी माझा स्टॉप लॉस आहे तो ट्रेल करत 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 वरती गेला आणि इथे जेव्हा खाली येताना तो परत स्टॉप लॉस माझा हिट झाला. क्लिअर आहे. सेकंड ट्रेड हा होता पहिला ट्रेड. सेकंड ट्रेड आपण घेतलेला होता किती वाजता, परत एकदा इथे चेक करूया, 8:47 ठीक आहे, 8:47 सेकंड ट्रेड घेतला. सेकंड ट्रेड का घेतला हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. सेकंड ट्रेड मध्ये मी थोडंसं लॉजिक चेंज केलेलं आहे. ठीक आहे, सेकंड ट्रेड साठी मी RSI नाही यूज केला. पण काय लॉजिक आहे तुम्हाला सांगतो. ही ट्रेड लाईन माझ्याकडे काढलेली होती. सेकंड ट्रेड मी एक्झॅक्टली घेतलेला आहे 8:47 आसपास. सो तिकडे आपण लाईन मारूया. इथे बघा, इथे तुम्हाला ना एक रेड कॅन्डल दिसते. ठीक आहे, सेकंड ट्रेडला काय झालं बघा, निगेटिव्ह क्रॉसओव्हर झाला. निगेटिव्ह क्रॉसओव्हर झाला. RSI ने 40च्या खाली नव्हता गेलेला, म्हणजे RSI सेलिंगची एंट्री नव्हती तर देत, बट इथे निगेटिव्ह क्रॉसओव्हर झाला. निगेटिव्ह क्रॉसओव्हर झाल्यानंतर आपण रिव्हर्स म्हणजे सेलिंगचा ट्रेड घेतला पाहिजे होता ना, बट मी तरीही बाईंगचा ट्रेड घेतला. ह्याचं रिझन सिंपल होतं, प्राइस ऍक्शन. ह्याचं रिझन सिंपल होतं, प्राइस ऍक्शन, ट्रेंड लाईन्स. पहिलं प्राइस ऍक्शन होतं की ही ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, पहिलं प्राइस ऍक्शन होतं ही ट्रेंड लाईन आहे. आणि सेकंड प्राइस ऍक्शन होतं, व्यवस्थित लक्ष द्या, ती म्हणजे इथे जी आहे ना, एक मिनिट, ह्या कॅन्डल पासून ना एक मुवमेंट आली दिसते तुम्हाला. ही कॅन्डल मोठी झाली ना, ही कॅन्डल मोठी दिसली तुम्हाला, मुवमेंट आलेली. ही मोठी कॅन्डल आहे, ही पण मोठी कॅन्डल आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, ही एवढी मोठी जी बाईंग झालेली आहे ना, याचा अर्थ इथे कोणतरी खाली आहे. खाली कोणतरी इथे असल्यामुळे ही मोठी बाईंग झाली. सो मी काय केलेलं, हा एक डिमांड झोन मार्क केलेला. हे अशा प्रकारची जी कॅन्डल बनते बघा, हॅमर कॅन्डल असते ना, जी पण मोठी मुवमेंट असते, ह्या मोठ्या मुवमेंटच्या आधीची छोटी कॅन्डल जी असते ती डिमांड झोन असतो. सो हा डिमांड झोन मी मार्क करून इथे स्ट्रेच केलेला. क्लिअर आहे, इथे मी हा स्ट्रेच केलेला. आता जसं मला इथे दिसलं की ग्रीन कॅन्डल बनते, आता ह्या कॅन्डल वरती ना, ह्या रेड कॅन्डल वरती बऱ्याच जणांनी शॉर्ट केलेलं असणार. जशी ही ग्रीन कॅन्डल इथे बनताना दिसली, त्या क्षणी मी इथे ट्रेड घेतला. ओके, त्या क्षणी इथे मी ट्रेड घेतला आणि जोपर्यंत हे वरती जाते तोपर्यंत राहू दिला. एक जवळपास 9:30च्या आसपास वगैरे इथे माझा एक्झिट झाला. जेव्हा ही रेड कॅन्डल बनली, इथे माझा या आसपास एक्झिट झालेला आहे. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे आता हे कसं समजलं, तर मी ह्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड लाईन. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला माहिती भेटत असेल इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड लाईन. मी तेव्हाही सांगितलेलं की कोणत्याही इंडिकेटर पेक्षा ट्रेड लाईन आणि प्राइस ऍक्शन हे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. प्राइस ऍक्शनचाही व्हिडिओ मी बनवलाय, प्राइस ऍक्शन इन बिटकॉइन. आणि आता जे डिमांड झोन बोललो त्याबद्दलही बोलतोय. म्हणजे मी जेवढं काही यूज करतो ते तुम्हाला चॅनलवरती शिकवलेलं आहे. हा फरक बस इतकाच आहे की तुम्ही ते बघताय की नाही हे मला माहिती नाही. तुमच्याकडे व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले आहेत. ह्या दोन लॉजिकनुसारच, बिटकॉइन लॉजिक आणि ट्रेंड लाईन लॉजिक, डिमांड झोनच्या लॉजिकनुसार मी सेकंड ट्रेड घेतलेला होता. मग रिझल्ट तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट झालेला होता. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे आता जे मार्केट आहे, हे आता ऍक्च्युली जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हाच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कधी भेटेल मला माहिती नाही, एडिट वगैरे करून. सो अजूनही हा डिमांड झोन कार्यरत आहे. सो समजा परत एकदा कधी हा बिटकॉइन ह्या झोन मध्ये आला, आज उद्या कधीही आला, तर मी परत एकदा इंटरेस्टेड असेल हा ट्रेड घेण्यासाठी. क्लिअर आहे. स्टॉप लॉस माझा ह्यामध्ये छोटा असेल या डिमांड झोनच्या खाली. सो छोट्या स्टॉप लॉसने मी काम करेन, इथे बाय करेन, वरती कुठे गेला तर मी सेल करायचा विचार करेन. सध्या मार्केट आहे या ठिकाणी, खाली येत असेल तर ह्याच्यावरती मी परत एकदा ट्रेड घेऊ शकतो. बिकॉज हे माझं सिम्पल लॉजिक आहे. ह्याच्यामध्ये मी इंडिकेटर पण वापरणारच आहे, बट प्राइस ऍक्शन डिमांड झोनचा चांगल्या प्रकारे वापर करतोय. सो तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स, ट्रेडचे अपडेट्स हवे असतील ना, तर एकच काम करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, क्रिप्टो करन्सी मराठी, तो नक्की जॉईन करा. तिकडे तुम्हाला सर्व अपडेट्स येतात. इव्हन चार्ट सुद्धा सेंड केले जातात दररोज संध्याकाळी 6 वाजता. 6 PM स्ट्रॅटेजीने चार्टही तुम्हाला सेंड केले जातात रोजच्या रोज.
ठीक आहे. सो त्याचाही तुम्ही वापर करा, त्याचाही तुम्ही फायदा नक्कीच घेऊ शकता. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, अकाउंट ओपनिंगची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला तिथे ऑलरेडी दिलेली आहे, त्याचा नक्की तुम्ही फायदा घेऊ शकता. क्लिअर आहे? हा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नॉलेज भेटलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलमध्ये नवीन असाल आम्हाला व्हिडिओला कमेंट करून तर सांगाच, बट आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.